सध्या तर मेथीच्या भाजीचा सीझन चालू झालाय आणि काही दिवसापूर्वी 25 रुपये 30 रुपयाला पेंडी मिळायची, पण तीच भाजी आता 10-10 रुपयाला मिळायला लागली। एकदम ताजी हिरवीगार आणि फ्रेश भाजी सगळीकडे बघायला मिळते आणि आपण भाजी घेऊन आल्यानंतर त्याच पद्धतीने जर भाजी केली तर खाणारे पण कंटाळतात आणि करणाऱ्याला पण कंटाळा येतो। म्हणून काय करायचं, इकडची तिकडची कोणाची तर रेसिपी ऐकायची आणि नवीन रेसिपी ट्राय करत राहायचं। ही रेसिपी आहे माझ्या आईची। आम्ही नुकतंच गावी गेलो होतो आणि गावी गेल्यानंतर आईने अशा पद्धतीने भाजी केली होती, ती अजिबात कडू लागत नव्हती। म्हणून म्हटलं चला मस्तपैकी आपण पण तिच्यासारखी भाजी ट्राय करूया। पहिला तर कढईमध्ये तेल घातलं, तेलामध्ये घातला लसूण आणि हिरवी मिरची, थोडासा कांदा घातला आणि चांगलं परतून घेतलं। नंतर त्यामध्ये घातली धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी थोडीशी परतून घ्यायची आणि नंतर त्यावरती घालायची भिजवून घेतलेली तूर डाळ, ओबडधोबड वाटलेला कच्च्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। आपण जे मीठ घातले त्या मिठाला सुटलेल्या पाण्यामध्येच भाजी चांगली शिजते। गरज असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची। शिजल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की काळी पडलेली नाही, हिरवीगार भाजी आहे आणि चवीला सुद्धा अजिबात कडू लागत नाही। तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला बाय।